करून देणार आहेत. तुमच्या लेकराचं कल्याण झालं आमदार मंत्र्यांच्या, पण आमच्या लेकरांचं वाटोळं करायसाठी तुम्ही आमच्याकडून मतदान घेतलंय की काय? ह्यो प्रश्न मराठी गावागावाकडे आल्याच्या नंतर तुम्हाला विचारणार आहेत. राज्यातल्या लाखो पोरांवरती मराठ्यांच्या खोटे गुन्हे दाखल केले, तेही विषय मार्गी निघाला पाहिजे. शेवटचा, तुम्ही एसीबीसी आरक्षण दिलं मुख्यमंत्री साहेब, परंतु तिथं शिष्यवृत्तीचा ऑप्शनच नाहीये. पोरांकडून 100% फीस घेतली जाते, 100%. कारण तो ऑप्शन तातडीनं लागू करण्यात यावा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एसीबीसीच्या, आणि ओबीसीच्या धर्तीवरती एसीबीसी सवलती लागू करण्याचं याच अधिवेशनात तातडीनं तुम्ही अंमलबजावणीचे आदेश द्या. कारण 31 तारखेपर्यंतच शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्याची मुदत आहे. पुन्हा त्या पोरांना 100% फीस भरावं लागेल, तर मग एसीबीसीचं आरक्षण मराठ्यांना जाणून बुजून त्रास देण्यासाठी दिलंय का? मग हा सुद्धा प्रश्न उभा राहणार आहे. म्हणून एसीबीसीच्या सगळ्या सवलती मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना तातडीनं लागू करा. आणि मुलीचं मोफत शिक्षण केलंय त्याची सुद्धा अंमलबजावणी करा, ती पण झालेली नाही. प्रशांत कोरटकर शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं म्हणून चर्चा झाली होती, तर त्याला कोर्टाकडून जामीन मिळाला अंतरिम जामीन, आणि अशी माहिती समोर आलेली आहे की त्याच्या जामिनाला विरोध केला नाही किंवा त्या संदर्भात पत्र पोलिसांनी किंवा सरकारच्या बाजूने कोर्टात मांडलंच गेलं. मी 5-7 दिवसापूर्वी सांगितलं ना, सगळ्या सोयऱ्यावर कारवाई होत नाही. सगळ्या सोयऱ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कारवाई होत नाही, ते करत पण नाहीत. आणि त्यांना ते सहज वाटतं. महापुरुषांचा अपमान झालेला ते सहज नेतात. फक्त महापुरुषांचं नाव निवडून येण्यापुरतं घेतलं जातं. हे सत्य आहे आणि सत्य बोललं पाहिजे, आणि मी सत्य बोलतो. मी जे सत्य आहे ते बोलतो. त्यांनी जर काम केलं तर कौतुक सुद्धा करतो, पण आपण सत्य ते मांडतो. म्हणून मी लोकांच्या मनातलं बोलतो, लोकांच्या मनातलं बोलतो. तो सोलापूर कर काहीतरी त्याच्यावर कारवाई होणार नाही, ते कोरडकर का काय त्याच्यावर कारवाई होणार नाही, हे करणारच नाही. मात्र दुसऱ्यांचे कुणाचे असू द्या, पुरावा नसला मोके लाव, काही लावणार मग दुसऱ्याच्याला, नसत बसत तरी बसविणार त्याला अटक व्हायचं. त्याचे ते पुरावे नसले तरीही करते. फक्त दुसऱ्याचं पाहिजे. तिरस्काराने द्वेषाने भरलेलं काम ताबडतोब केलं जातं. पण जे सत्य, छत्रपती शिवरायांचा अपमान केला गेला, वाईट वाईट बोललं गेलं, घाणेरडं बोललं गेलं, त्याला मात्र जेलात सोडून धडा नाही शिकविणार. शेवटी जनता धडा शिकविणारच आहे एक ना एक दिवस. शेवटी आता किती दिवस सहन होणार? एकदा संयम सुटला की लोकच नीट करणार, आणि यांना नीट करावंच लागणार, त्याशिवाय ठेपायला येणार नाही. इथून पुढे महापुरुषांची, देवदेवतांचा अशी जर काही विटंबना झाली, काही बोलले, तर डायरेक्ट यांना मोक्या खाली घेतलं पाहिजे. सगळ्यांना मोका कायदा हाच नव्यानं देवदेवतांसाठी, महापुरुषांसाठी लावलाच पाहिजे. नवीन कायदा तयार केला पाहिजे. कुणी विटंबना केली, महापुरुषांची असो किंवा देवदेवतांची असो, त्याला मोक्याखाली घ्यायचं आणि कायम जेलमध्ये सडवायचं त्याला. ही कायदा नव्यानं पारित या अधिवेशनात सरकारनं करावाच, देवदेवतासाठी आणि महापुरुषांसाठी. तुम्ही जर खरे हिंदुत्ववादी असाल, हिंदू देवदेवतांना मानत असाल, तर ह्यो कायदा पारितच करा. कडक कायदा पारित करा, कडक. कोरटकरवर मुक्कालावा अशी मागणी होती. देवदेवतांचे, महापुरुषांचे विटंबना करणारं कोणी पण असू द्या, जात पीत नाही, कोणी पण असू द्या, डायरेक्ट मोक्या खाली घ्यायचं. इथून मग त्याचा अशी जर कडक कारवाई केली तर इथून पुढं महापुरुषांची, देवदेवतांची विटंबना होणार नाही. लोक भीतील. दुसरा एक व्हिडिओ जो आहे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला, जो जालना जिल्ह्यातल्या आणली इथला जवळ चटके देण्यात आले होते. तर तो व्यक्ती आहे ज्याला चटके दिली, तो एका मंदिरामध्ये त्या ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचं आणि काही विटंबना करत असल्याचं सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. काय भूमिका आहे? नाही, मला नाही माहिती त्याबद्दल, पण हे खरं असेल तर अवघड आहे. हे जर खरं असेल, देवदेवतांची विटंबना होणार असली हिंदू धर्माच्या, तर मग अवघड आहे. हे विषय अवघड होऊन जाईल. कारण माता अहिल्या देवींनी महादेवांचे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे, मंदिरं बांधलेले. कारण आम्हाला हिंदू धर्माला हा देवदेवतांची पाठ पूजा करण्याचा अधिकार बी बहाल झालेला आहे. गोरगरीब हिंदू जनता कुलदैवत मानते. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महादेव हे कुलदैवत.
कुलदैवतावर तर कोणी जर असं करत असेल तर हे अवघड आहे. आमच्याकडे पण एक व्हिडिओ आलाय, कोणचा आहे मला माहित नाही, पण मी हे विशेष करून दाखवतो तुम्हाला. हे कुठला आहे काय माहिती नाही याची. कुठलाही मुद्दाम दाखवतो. आपण जरा 1 मिनिटाचा जर वेळ घेतला आणि मीडियाच्या बांधावर जर दाखवला तर बरं होईल. कोण आहे तो त्या व्हिडिओमध्ये? कोण? कोण आहे मला काय माहिती नाही, परंतु मला एक मी हिंदू धर्माचा कट्टर आहे, त्यामुळं मला हे दाखवणं आवश्यक वाटतंय. म्हणून मी हे तुम्हाला एवढं दाखवतो की हा बघा व्हिडिओ कुठला आहे काय मला काय माहिती नाही, पण ह्यो 1 मिनिटासाठी मुद्दामहून दाखवतोय. हा नंदी महादेवाच्या समोर नंदी आहे. महादेवाच्या समोर नंदी आहे. महादेवाच्या समोर नंदी आहे आणि या नंदीच्या पाठीमागच्या बाजूनं बसून अशील चाळे सुरू येतात. अशील चाळे हे सुरू येतात. अशील चाळे सुरू येतात आणि हे महाराष्ट्रात आणि भारत देशात आम्ही कधी बघितलेलं नाही. अहिल्या मातेने आम्हाला पूजा करायची शिकवली, महादेवाचे मंदिर उभा केले. आणि जर हा कोणत्याही धर्माचा असो, धर्माचा म्हणतो, आम्हाला काय देणं घेणं नाही, कोणाचा असो, याच्यावर कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. हे कुठला व्हिडिओ आहे हा शोधून काढला पाहिजे. विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगणं आहे की ही पॅन्टची चेन पण खोलतोय आणि दोन्ही पाय नंदी देवाच्या बाजूला ठेवले. नंदी देवाच्या बाजूने दोन्ही पाय ठेवले आणि ते अश्लीलता असल्यासारखं ते त्याच्यावरती करतोय. हा कोणी काय माहिती नाही, परंतु ही हिंदू धर्माला डाग आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीला डाग आहे. विटंबना करणं ही कलंक आहे. अहिल्या मातेनं देवदेवतांचा जीर्णोद्धार केला महादेवाचा, आणि तिथंच जर ह्या असल्या कोण पायदाशी आहेत हे जर असं करत असल्या तर हा अवघड विषय. म्हणून म्हणतो मी, देवदेवतांची अशी विटंबना करणाऱ्यावर मोका लावला पाहिजे. याच्यावरती हा कोणी शोधून तातडीनं काढून, नसता मग आम्हाला आमच्या हातात आंदोलन घ्यावं लागणार आहे. आमच्या हातात आम्हाला आंदोलन घ्यावं लागणार आहे. मी सगळे व्हिडिओ हे मीडियांना देतो. मी हे व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा देणार आहे. मोका लागला पाहिजे. हा कोणी पण असू द्या, कुठला आहे काय आहे, याचा शोध पोलिसांनी तातडीनं घ्यायचा आहे आता. आणि मी शिंदे साहेबांना सुद्धा देणार आहे. त्याच्यात अशी एक चर्चा कानावर येते. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सोशल मीडियामधून ज्या काही पोस्ट आणि पत्रकार वाचतो आहोत, त्या पोस्टनुसार त्यामध्ये तो जो व्यक्ती आहे तोच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला जालन्यामध्ये चटके देण्यात. मी खात्री केलेली नाही, त्याच्यामुळं मला त्याच्यावरती बोलता येणार नाही. मी खात्री करतो, परंतु हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार. हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार, शिंदे साहेबांकडे सुद्धा जाणार, अजित पवारांकडे दादांकडे सुद्धा जाणार. हे व्हिडिओ हा व्हिडिओ जाणार, कारण कशालाही जातीचा रंग देऊन चालत नाही. आपली हिंदू संस्कृती, दैवत हिंदुत्वाचा महादेव, दर्शन घ्यायला येणारे माता मावल्या हिंदूंच्या, आणि तिथं जर अशी इतकी अश्लीलपणाची विटंबना होणार असती तर याला जिथं असन तिथं पोलिसांनी शोधून काढला पाहिजे. जिथं असन तिथं, याला जिथं असन तिथं शोधून काढायचं आणि याला जेलात टाकायचं. कारण हे आता व्हिडिओ कोणातरी मार्फत महान नेते, खूप महान आणि ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांकडे सुद्धा हे पोहोच करायचे व्हिडिओ, की आता यावरती बोला. आपलं कुलदैवत महादेव आहे, कुलदैवत महादेव आहे, आणि महादेवाच्या नंदीची आणि महादेवाची विटंबना झाली. तो कोण आहे काय आहे हे शोधून काढला पाहिजे. कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी महादेवाच्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून या हिंदू धर्माला खुले करून दिलेले आहेत पूजापाठासाठी. तिथं पूजापाठ करण्याऐवजी दारू पिऊन येऊन तिथं धिंगाणा घालणं, त्या मंदिरात पवित्रता भंग करणं, हिंदू धर्माच्या कुलदैवताची पवित्रता भंग करणं, तिथं नंदीच्या अंगावरती बसणं, नंदी देवाच्या अंगावरती बसणं, नंदी देवाच्या पाठीमागच्या बाजूला बसणं, पॅन्टीची चेन खोलणं,
ते अश्लीलता केल्यासारखं तिथं करणं हे 100% शोधून काढलं पाहिजे. हा नराधम म्हणा, याला तुम्हाला काय म्हणायचं, याला विटंबना करणारा हरामखोर पैदास म्हणा, तुम्हाला जे याला द्यायचं ते द्या, पण हिंदू धर्माच्या दैवताला कलंक लागणाऱ्याला सुट्टी देता कामा नये. अजिबात सुट्टी देता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी देवदेवतांसाठी, महापुरुषांसाठी कायदा अधिवेशनात पार करायला पाहिजे, मोक्या अंतर्गतचाच कडक. आणि हा कोण आहे ना, याला डायरेक्ट मोक्या खाली घ्या. हे कोणी पण असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, ती जाती फितीचा संबंध नाही देवापाशी. कारण आमच्या अस्मितेला ज्यावेळेस डाग लावण्याचा प्रयत्न केला जातो, दारू पिऊन त्याच्यावरती पडलं जातं, ही कुठला व्हिडिओ आहे हे महाराष्ट्रातल्या पोलिसांनी, गृह मंत्रालयाने शोधून काढावा. हा जर जालना जिल्ह्यातला असेल तर जालना जिल्ह्यातल्या एसपीने आणि कलेक्टरने तातडीने ऍक्शन घेऊन ही शोधून काढावा. ही काय प्रकार आहे, हे कोणते संस्कार आहेत हिंदू धर्माचे, त्याच्या कुटुंबाला सुद्धा एसपी साहेबांनी विचारावे. मग तो जालना जिल्ह्यातला असो, संभाजीनगर जिल्ह्यातला असो, तो बीड जिल्ह्यातला असो, तो धाराशिवचा असो, तो पुणे जिल्ह्यातला असो, सोलापूर कोल्हापूरचा असो, कुठेही असो, आमच्या हिंदू धर्माच्या महादेवाचं, महादेव हे आमचं कुलदैवत आहे हिंदू धर्माचं, कुलस्वामी आहे तुळजाभवानी. आणि ज्यावेळेस आमच्या कुलदैवताचं, हिंदू धर्मातल्या देवाचं विटंबना होती, तिथं धर्माचं मंदिर, हिंदू धर्माचं दर्शन घ्यायला येणारे हिंदू धर्माच्या माता मावल्या, आणि तिथं जर असा माजुरडेपणा, उद्धटपणा होणार असला तर हे राज्यातला हिंदू कधीच सहन करणार नाही, कधीच अजिबात करणार नाही. इथं जाती फितीचा अजिबात संबंध नाही. हे कुठलं आहे, काय आहे, हे तातडीने शोधून काढावं. आणि हा कोण आहे हाही शोधून काढावं नाही, याला मोक्याखाली घ्यावं, कडक कठोर कारवाई याच्यावर करावी. असले सुट्टा कामा नाही. नसता आम्हाला मग याच्यावरती आवाज उठवावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना आज ह्यो व्हिडिओ सांगण्यात येणार आहे, शिंदे साहेबाला विशेष करून देण्यात येणार आहे, अजितदादालाही देण्यात येणार आहे. आणि त्या महान नेत्यांकडं, महान नेता खूप बुद्धिवादी, खूप इवळतो, खूप इवळतो, असा इवळतो की त्याला मागचा आजार झालाय, असा इवळतो. येवल्याचा तो खूप इवळतो. देशमुखांच्या टायमाला नाही इवळला, सोमनाथ सूर्यवंशी टायमाला नाही इवळला, लय इवळतो. तेव्हाच पाजर फुटतो त्याला. जातीवादाचा विष घालणारा, जातीवादाचा विष घालणारा, ह्या करणाऱ्यांपेक्षा हा जास्त दोषी आहे. आम्ही ओरिजिनल आहेत, कधी समर्थन करत नाहीत कशाचंच, आणि उभ्या आयुष्यात पिढ्यांना पार करणार नाहीत. पिढ्यांना पार चुकीचं समर्थन मराठे कधीच करणार नाही, असं लेद आम्ही. पण फक्त काही काही नेत्याला फक्त इवळायला लागतं, इवळायला लागतं, जाती विष घालायला लागतं. तो येवल्याचा फक्त विष घालायला पाहिजे. हा भाजप सरकारला डाग येऊ, येवल्यावाला कुठून तरी काहीतरी सापडून आणतो कागद आणि लगे इवळायला चालू करतो. असा आवाज काढितो की बघायचं काम नाही. जस का याला लय चिडे, लय रागे, मागचं पुढचं काही बघत नाही. इतका भरबाटल्याला विचारायचा नको वय रे, तो वय झालंय. इतक्या भरबाटल्याला आणि जातीनं द्वेषानं भरबाटलेल्या विचाराने नको जगू, लय वय झालंय, ज्येष्ठात जा, सन्मानात जा जरा. इतकं विष कालवणं चांगलं नाही. भाजप सरकारला तो हमेशा जाती विष पेरून डाग लावतोस. तो हमेशा अजितदादा पवारांना डाग लावतो, हमेशा. तो सरकार अडचणीत आणतो हमेशा. छगन भुजबळ जाती विष पेरून हमेशा डाग लावतो, कलंक लावतो, सरकार अडचणीत आणतो, हमेशा आणतो, हमेशा हमेशा आणतो. तू हे चांगलं नाही, तो हमेशा आणतो. भुजबळ तो हमेशा आणतो. वय काय झालंय, आपण काय बोललं पाहिजे, काय जातीचा रंग द्यायचा, कशा मॅटरला बी जो केला ना त्याला भरायलाच लावायचं, असं असं नियत पाहिजे. छगन भुजबळ तो अशी नियत पाहिजे की कोणत्या जातीचा असू दे, चुकला त्याला करायलाच लावायचं, त्याला सजा झाली पाहिजे, अशी भूमिका पाहिजे. आम्ही कशा भूमिका घेतो. हो, परळी सुद्धा आमच्या एका माणसाला, जातीचं नाव नाही घेत, दुसऱ्या जातीच्या माणसाने इतकं मारलंय, बेकार व्हिडिओ आहे, 2 महिने झाले. आम्ही नाही ओढलं त्याच्यात. का जातीवादा कोण त्याच्याकडे बघायचा नाही,
कुठलं मॅटर झालं त्याच्याकडे जातीवादाने का बघता रे? हा तुम्ही असं शोधत राहणार जातीवादाच्या याच्यातून, आम्ही सापडून आणणार मग तुमचे. हे वळण पाडायचं होय राज्यात तुम्हाला? त्याला तुम्हाला माणुसकीचं वळण नाही द्यायचं का? राज्यात कुठलं मॅटर झालं त्याची चूक आहे, त्याची चूक आहे, तर आपण कधी समर्थन नाही करायचं. जातीचं म्हणलं की असं याला उकाळ्याच फुटतात, उकाळ्याच फुटतात तुम्हाला लगेच, आणि असे तुटूनच पडतात. अरे त्याला ते वळण नाही द्यायचं. उलट आपण हिंदू धर्मातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एका बाजून राहायचं आणि चूक करणाऱ्याच्या विरोधात बोलायचं. हे वळण पाडायचं. तुम्ही ते वळण नाही पाडत. आमच्या जातीचं आहे, आमच्या जातीच्याला मराठ्याच्या जातीनं असं केलं. अरे यार त्याला जातीत काय बोलता रे? त्याला न्याय द्यायचा बघा, जाती वाद करायचा नका बघू. त्याला न्याय द्यायचा बघा, जाती वाद करायचा नका बघू. तुम्हाला जातीवादाची हौस आहे जास्त न्यायापेक्षा. ही उलटी खोपडीची भूमिका सोडून द्या, वळण पाडू नका तुम्ही. तुम्ही आज तुमच्या जातीचं बोलता, उद्या मग आम्ही बी काही शोधणार, आमचे बी लोक, आणि मग लगेच जातीवरच जाणार. म्हणजे हे वळण पाडायचं तुम्हाला. सत्यता शोधा आणि बोला. कोणी समर्थन करत नाही, कधीच समर्थन करत नाही. पण ह्या छगन भुजबळात उभ्या आयुष्यात सवय लागलेली. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं आरक्षणाचं वाटोळं केलं. आडवा पडतो, जन्मल्यापासून आरक्षणाला आडवा पडतो. आणि सगळ्या ओबीसीचं तू एकटा आरक्षण खातो, धनगरांचं खातो, मायक्रो ओबीसीचं खातो, ओबीसीचं खातो, सगळ्याचं तू एकटा आरक्षण खातो. इतका विष कालवतो तू, इतका विषारी येतो द्वेषानं भरल्याला. आता बी नुसतं बोंबल तू. अरे त्याला जातीचा रंग कशाला द्यायचा? लेकराला न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेत उतरायला पाहिजे. जातीचा रंग. भाजप सरकारला अडचणीत आणायचं काम हमेशा छगन भुजबळ करतो. अजितदादा पवारांना अडचणीत आणायचं काम हमेशा छगन भुजबळ करतो. माझी विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला आणि विशेष करून शिंदे साहेबाला, अजितदादांना सुद्धा, हा व्हिडिओ कुठला आहे गृह मंत्रालयाच्या विभागानं शोधा लवकर, आणि देवदेवतांची आणि महापुरुषांची विटंबना करणाऱ्याला कडक कायदा करा. आता याच अधिवेशनात मोक्याखाली का कोण येते? यांनी नंदी देवाची विटंबना केली. हा कोणी हो पिंडीवर झोपलाय, कोणी आम्हाला माहित नाही. शोधायचं काम आता पोलिसांचं आहे. तातडीने याच्यावर आणि याच्या परिवारावर सुद्धा कडक कारवाई करायची आणि याला मोक्याखाली घ्यायचं. यांनी देवदेवतांची विटंबना केली म्हणून 307 दाखल करायच्या. ह्यो कोण असं आम्हाला माहिती नाही. हिंदू धर्मातल्या सगळ्या लोकांनी आवाज उठवा. आपल्या देवाची विटंबना केली. कुलदैवत हे आपलं महादेव, राजमाता अहिल्या देवींनी मंदिरांचे जीर्णोद्धार केलेत आणि मंदिरं खुले केलेत पूजा पाठासाठी. की असले अश्लील चाळे करायसाठी राजमाता अहिल्या देवींनी आपल्याला मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला नाही. ह्यो नंदी देवाच्या पाठीवर बसलाय, पाठीमागून बसलाय, पाठीमागून यांनी चेन काढली, अश्लील चाळे करतोय. तिथं महिला बसलेल्या आहेत. आमच्या हिंदू धर्माच्या लोकांना नंदी देवाचं दर्शन घेऊन महादेवाचं दर्शन घ्यायचं असतं, तर लोक मध्ये एक होम आहे, त्या होमाचं दर्शन घेतायत. पण हा दर्शन सुद्धा घेऊ देत नाही. हा कोण व्यक्ती आहे? ही फुल दारूच्या नशेत आहे, दारूच्या नशेत हे कृत्य करतोय. याला लवकर जेरबंद करा. राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या एसपी महोदयांना साहेबांना माझं आव्हान, याला तात्काळ जेरबंद करा. हा कुठं असेल तिथं. नसता जर जनतेला माहित झालं तर जनता याच्याकडे जाणार आहे. हे जिथं असेल तिथं. लक्षात ठेवा मुख्यमंत्री महोदय, हे जिथं असेल तिथं याला लवकर जेरबंद करा. आणि राज्यातल्या सगळ्या एसपी महोदयांना, कलेक्टर महोदयांना विनंती आहे, ह्यो कुठेही लवकर शोधा आणि याला जेरबंद करा. जर ह्यो दिसला आम्हाला कुठं तर आम्ही त्याच्याकडे जाणार आहेत. जनता जाणार. हो, कारण ही देवतांची विटंबना आम्ही सहन करणार नाही. आमच्या दैवताची, कुलदैवताची, महादेवाची विटंबना आम्ही सहन करणार नाहीत. राजमाता अहिल्या देवींनी कधीही विटंबना सहन केलेली नाही. आम्ही सहन करणार नाही म्हणजे नाही. छत्रपती शिवरायांनी सुद्धा देवदेवतांचं रक्षण केलेलं आहे. आम्ही ही विटंबना सहन करणार नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, याला लवकर जेरबंद करा, याला मोक्याखाली घ्या आणि याच्यावर 307 दाखल करा. वातावरण गढूळ होऊ देऊ नका. भयंकर अशी मोठी
शंभू महादेवाची पिंडीची आणि नंदीदेवाची विटंबना आहे. हिंदू धर्म हे कदापि सहन करणार नाही. धन्यवाद. नाही नाही ते धसांचा एक कार्यकर्ता आहे काहीतरी नाव आहे त्याचं. त्यांनी पण मारहाण केल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. त्यांनी पण तिथं मारहाण केली. एकच नाही तर प्राणी पक्षी खाणारे वगैरे असे भरपूर आरोप होते त्याच्यावर. काय असतं दादा, तुम्ही सरकार म्हणून आणि पोलीस प्रशासन म्हणून जरा कडक भूमिका घ्या. कडक काहीच होणार नाही. यांना असं नीट करा ना. ते बघा, आपण असे आहेत की आपण कधीच समर्थन करत नाही. यांतल्यावर अशा कडक कारवाया करा की हे सरडेच पाहिजे. तो चटके दिलेत एका बांधवाला, जालना जिल्ह्यातले चटके दिले. कधीच आम्ही आरोपीचं समर्थन नाही करणार. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा झालीच पाहिजे. सुट्टी नाही. शिक्षा झालीच पाहिजे. आणि तुम्ही जे आता कोण म्हणलात खोक्या का स्वक्या, हे गेमच वाजले पाहिजे त्यांचे. पोलिसांचा असा वचक तयार झाला पाहिजे. वचक. त्या चटके देणाऱ्या लोकांचं सुद्धा आम्ही समर्थन केलं नाही. कधीच करणार नाहीत आयुष्यात. चुकीला चुकच, चुकीला चुकच, असे आमचे संस्कार आहेत. आम्ही अस्सल आहेत. आम्ही जातीवाद करत नाहीत. लोकांना वाटतं जातीवाद करून दंगली झाल्या पाहिजेत. आम्ही अजिबात जातीवाद करत नाहीत. कधी करणार सुद्धा नाहीत. चटके देणारा कोण असन त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि तो कोणी तिकडचा तो खोक्या, कोणालाही सुट्टी नाही झाली पाहिजे. सगळ्यांना अन्याय झाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर हे असे आमच्या देवतांची विटंबना करणारे कोण आहेत हे सुद्धा शोधून काढले पाहिजेत. एसपींनी तातडीनं, एसपी साहेबांनी तातडीनं ऍक्शन घेतले पाहिजे. जेरबंद केलं पाहिजे. आमच्या देवतांची विटंबना झाली. डबल भूमिकेत प्रशासनानं कधीच वागायचं नाही. बाकीच्या मॅटरमध्ये तातडीनं गुन्हे दाखल केले जातात. तसेच हिंदू धर्माच्या देवतांची विटंबना झाली, तातडीनं त्याच्यावर गुन्हा दाखल करून जेरबंद केले पाहिजे. हे कोण आहे हे पहिला शोधा लवकर. कोणत्या जिल्ह्यातलं मॅटर आहे, कुठलं आहे, काय आहे, सुट्टी नाही. धन्यवाद. पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची भेट घेतली मुंबईमध्ये. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेमध्ये 1.5 तास भेट झाली आणि तब्येतीची विचारपूस केली पंकजा. त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती, आपण बोलत नाही त्यांच्याबद्दल. मराठ्यांना त्रास द्यायचा नाही. आपला एवढंच पण आहे, जातीवाद करायचा नाही. बाकीचे तुमचे लफडे तुम्हाला लकला. 2 मंत्री व्हा, 5 व्हा, 10 व्हा, आमची शक्ती काय आम्हाला माहिती. जातीवाद करायचा नाही. चलती असल्यावर पुन्हाच द्यायची आणि चलती गेली की मग असं काचाट सापडत. हो, त्याच्यामुळं आधी नाटकं नाही करायची. गोरगरीब मराठ्याला त्रास द्यायचा. धनंजय मुंडेच्या टोळीनी कट हाणायचे लोकाला, मोटरसायकलचे गाड्या आड्या घालायच्या, दारू पेशा द्यायच्या, जमिनी बळकायच्या. अहो इतका जातीवाद त्या टोळीचा, धनंजय मुंडेच्या, का भयंकर जातीवाद. शाळेतले पोरं काढून घेते तो, पोरं काढून घेतात, पोरं शाळेतली. त्याच्या टोळीतले पोलीस अधिकारी सुद्धा त्रास देतात. अरे नियतीला लय दिवस मान्य नसतं, लय दिवस मान्य नसतं. इतका त्रास देणार, शिवाय देणार, लोकांच्या मोटरी काढून टाकणार तळ्यातल्या, जाणून बुजून नाही वाटा गेलं तर वाटा गेलं म्हणणार, दादागिरी करणार. दादागिरीच मोडीत काढणार तुमची. इथून पुढे मराठ्याला त्रास दिलाय. आता आमचा मोर्चा तुमच्याकडे वळालेला आहे, धनंजय मुंडेच्या टोळीकडे. आता मोहीम तिकडं. मराठ्याला त्रास दिला राज्यात कुठं, तुम्हाला जेलमध्ये सडीलच. हे पठ्ठ आहे ना. आता त्रास देता. अरे चलती असल्यावर धरून राहावं लागतं, चांगले कामं करावं लागते. कधी ना कधी तरी वेळ गरीबाची येत असते. गरीब होणं पाप आहे, गरीब होणं पाप आहे. गरीबाला कमजोर समजता तुम्ही. गरीबाच्या मनगडात ताकद नाही हाई. पण लोकांना वाटतं जाऊ द्या, आता बदलते मग सुधारते. पण तुमच्या डोक्यात वेगळीच हवा आहे. आमचं कोणी काही करू शकत नाही, कोणी काही करू शकत नाही. गेले आता सडक मध्ये मग राहिलेले विसरणार मग. म्हणून मस्तीच्या बाहेर या, माजुरड्यापणाच्या बाहेर या, उद्धटपणाच्या बाहेर या.
आणखीन तरी सुधारायला चान्स आहे. मराठ्यांच्या नादाला लागायला नव्हतं पाहिजे, लागला. झाला का नाही कार्यक्रम? मराठ्यांचा नाद नाही करायचा भाऊ. हा, तो या जातीचे लोक मारून टाकले, तो गरीब लोक होते बिचारे, बोलले नाही. आपल्याकडे सुट्टी नाही. आपण जर एकदा एखाद्याचा मागा लागलो ना, त्याला खाली टेकूच तर मागे सरकत नसतो आणि पुढेही सावध करतो. गोरगरीब मराठ्यांना वाट जाऊ नका. तुमच्या टोळीला आदेश देऊन ठेवा, मराठ्यांच्या वाट जायचं नाही, कटा हाणायचे नाही, दारू किंवा शा द्यायचा नाही, जातीवाद पसरायचा नाही, जमिनी बाळकायच्या नाही, प्लॉट हडपायचे नाही, अतिक्रमण करायचं नाही त्याच्यावर. पोलीस टोळी एकही त्यांना सांगायचं मराठ्याला त्रास देऊ नका. नसता लय दिवस लोक डोक्यात ठेवतात आणि वेळ आले की बाहेर काढते. तसं त्यांचं तुमचं काय हो, जातीवाद करायचा नाही. अजिबात जालना जिल्हा सुद्धा जातीवाद पसरला नाही पाहिजे, भेदभाव बी झाला नाही पाहिजे. जर आम्हाला माहीत झालं तर आपण मागं लागणार. नसता तुमच्या सन्मानानं तुमचं कौतुक आहे, चलू द्या तुमचं बिनधास्त. फक्त मराठ्यांना त्रास देईल असं वागायचं नाही. संभाजी महाराजांप्रमाणे माझा छळ झाला असं वक्तव्य अनेक परत त्यांनी केलेलं आहे. संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला, माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला असं अनेक परत म्हणाले. आणि त्यांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांसोबत केली आणि संभाजी महाराजांचा धर्म हे निव्वळ मूर्खपणा आहे. राजांशी स्वतःची तुलना करून पाठ बोलून घ्यायची. तुम्हाला जितकं चांगलं चांगलं म्हणतात लोक, तितकं तुम्ही वाईट वाईट शब्द वापरून वाईट वाईट वळणावर चाललात, वाईट वाईट संस्काराकडे चाललात. काही लोक म्हणत असतात काम चांगलं केल्यावर चांगलं आहे, असू द्या कोणत्या पक्षात चांगला लढतो. आता हे असल्या गरळी वाकायच्या का, राजांबरोबर स्वतःची तुलना करायची? हे सगळे हे जे आहेत ना, छत्रपती शिवरायावर बोलणारे, सोलापूरकर, ते कोरटकर, हे आता पिंडीवरती विटंबना करणारा, हे नवीन कायदाच कडक मोक्यासारखा झाला पाहिजे. मोकाच कायदा ठेवा कडक. यांना मोक्या खाली घ्यायचं, यांच्यावर लगेच त्यांची साथ करायची आणि यांना मोक्या खाली घ्यायचं. यांनी देवताला अश्लीलतेचा कळस अटणारा हा मोगाचा प्रकार आहे. व्हिडिओतला कुठला आता माहित नाही. SP साहेब 100% आता ते शोधून काढणार. नसता आरोपीच्या पिंजऱ्यात SP साहेबाला जावं लागणार. आमच्या देवदेवतांची विटंबना होऊन कडक ऍक्शन घेत नाहीत, जेरबंद करत नाहीत, म्हणून पोलिस सुद्धा आता धडा शिकवणारे कोण याला. हे नाटकबाज लोक आहेत. बोलताना वेगळं बोलतेत, करताना वेगळं करतात. खोड जिरेनार पोलीस प्रशासन पिंडीवर नंदीदेवाची विटंबना करणारे अश्लील चाळे करते तिथं, यांची खोड SP साहेब जिरेनार म्हणजे जिरेनार, 100% जिरेनार, खात्रीनं सांगतो. आणि जिरलीच पाहिजे खोड. दुसरं, त्याची संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला असं म्हणतात. हे वाक्य, हे वक्तव्य किंवा हा इतिहास आहे, हा खरा आहे का काय? ह्याच्याबद्दलचं तुमचं आकलन, अनुमान, अभ्यास काय आहे? नाही, आज ते बोलायचा विषय. दुसरं, ते भैयाजी जोशी आहेत RSSचे, ते म्हणले की मुंबईमध्ये आता मराठीच बोलण्याची गरज नाही किंवा कुठली भाषा आली तरी चालते, मराठी बोलणं गरजेचं नाही. सध्या फडणवीस साहेबांचे लोक जाणीवपूर्वक बोलतात, त्यांच्यावरती कारवाई होत नाही. पण गोरगरिबांची, बाकीच्या गोरगरीब हिंदूंवरती होती. हिंदू त्यांना एका बाजूला निवडून येऊस तर शेप पाहिजे, एकीकडून शेप पाहिजे, एक पण पाहिजे, आणि एकीकडून खुनं पण केले जातात, एकीकडून त्यांच्यावर अन्याय पण होतो, एकीकडून त्यांना न्याय पण दिला जात नाही. एक साधं उदाहरण द्यायचं ठरलं तर अगोदर मात्र यांना लाडकी बहीण होती आणि आज ती बहीण नाही आत. त्यावेळेस देताना कसले निकष लावले नाही, सरसकट मतदान घेऊस तर दिले. म्हणजे मी त्याही वेळेस सांगत होतो माता मावल्यांना की फसवा फसवी आहे. पण बरं झालं, अनुभवातून माणूस पुढे शिकत असतो. कारण पुढे निवडणुका आहेत. आणखी आरक्षणात कसं फसवलं आम्हालाही, केसेसमध्ये कसं फसवलं, सगळ्या अंमलबजावणीत कसं फसवलं, हे लय दिवस सहन नाही होत. हे द्वेषानं, जातीय विषानं बरबाटलेले त्या छगन भुजबळासारख्या जवळ धरायचे. त्यांनी सरकारला डाग लावला सगळा. फडणवीस साहेबांचा सरकारला मरणाचा जातीवाद करून डाग लावतो, अजितदादांना डाग लावतो. हे असले लोक जवळ ठेवायचे. मग त्या लोकांना कळतं की जाणून बुजून सरकारमध्ये यांना ठेवतात आणि मग लोक फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलतात. फडणवीस साहेब प्रत्येक वेळेस चूक करतात, प्रत्येक वेळेस. हे असले लोक जवळ ठेवायचे. हे जातीय द्वेष पसरीत येत आणि मग त्यांना परत उपरती येते. फडणवीस साहेबाला काय चुकच केलं भाऊ की हे उगच ठुले, अजितदादांना वाटतं हे उगच ठुले असले विषारी. हे असल्या लोकांमुळं खेळ पांगवतो सरकारचा.
सरकारने असले लोक जवळ ठेवू नयेत. वडिलांच्या न्यायासाठी म्हणजे अनुमानाच्या बारामतीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघतो. त्याच्यात वैभवी देशमुख सुद्धा सहभागी पण आले आहेत आणि तो अजित पवारांना जाब विचारण्यासाठी हा मोर्चा भरला. मी त्याबद्दलची नाही माहिती घेतली, आजच माहिती मिळाली. धन्यवाद. धन्यवाद दादा. बंद केली का ते असतील करतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.